नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मध्ये काही दिवस मी आपल्याला भेटू शकलो नाही. त्याचं कारण माझ्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना झाली. माझी पत्नी प्रोफेसर ललिता चंद्रशेखर नेने या गेले 3.5 वर्ष किडनीच्या त्रासाने आजारी होत्या आणि त्यांचं 6 ऑगस्टला दुर्दैवाने निधन झालं. त्यांच्या शेवटच्या काळामध्ये मला व्हिडिओ करणं शक्यच नव्हतं आणि आता हळूहळू मी त्या धक्क्यातनं सावरतो आहे. त्या VJTIमध्ये लेक्चरर आणि प्रोफेसर म्हणून होत्या. अतिशय विद्यार्थीप्रिय आणि विद्यार्थ्यांचं उत्तम प्रशिक्षण देण्याबद्दल त्यांची ख्याती होती. दुर्दैवाने आम्ही त्यांना आता मुकलेलो आहोत. परंतु जाण्यापूर्वी त्यांनी मला विशेष सांगितलं होतं की माझे हे जे प्रबोधनाची कामं आहेत ही चालू ठेवायची, त्या गेल्या आहेत म्हणून ती कामं बंद करायची नाही. म्हणून मला कितीही आत्ता दुःख मनामध्ये साचलेलं असलं तरी तिच्या आदेशाप्रमाणे मी आज व्हिडिओ करायला आलेलो आहे. आता आपण या व्हिडिओकडे वळूया. आज विशेष दिवस आहे की कालच्या 11 ऑगस्टला आपला शेजारी जो पाकिस्तान देश आहे, त्या पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत बलुचिस्तान, त्या बलुचिस्ताननी स्वतःचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केलेला आहे. आणि ते काही आजच साजरा करतायत असं नाही. 11 ऑगस्ट ही त्यांच्या स्वतंत्रतेची निशाणी म्हणून ते साजरा करतात. आणि त्याचं कारण थोडंसं इतिहासात आपल्याला जायला पाहिजे. मूळ बलूच लोकं जी आहेत ती कुठून तिथे आली याच्याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. परंतु कास्पियन समुद्राकडनं दक्षिणेकडे सरकत सरकत बलूच टोळ्या तिथे आल्या असाव्यात, इराणद्वारे, अफगाणिस्तानद्वारे, अशी एक ऐतिहासिक मांडणी आहे. आणि त्यांनी सूफी इस्लामचा स्वीकार केलेला होता. काही बलूच शिया बलूचसुद्धा आहेत, पण बहुतांशी सगळे सुन्नी पण सूफी बलूच आहेत. आणि त्यांच्याकडे स्त्रियांना पुष्कळ मोकळीक असते. बुरखा वगैरे प्रथा त्यांच्याकडे इतक्या कठोरपणे पाळल्या जात नाहीत. आणि मुख्य म्हणजे ती एक लढाऊ जमात आहे. त्यांच्या लढाऊ टोळ्यांच्या बळावरतीच अहमद शाह अब्दालींनी मराठ्यांशी पानिपतची लढाई लढली होती. आणि पानिपतची लढाई जिंकल्यानंतर अब्दालीला फारसा पैसा मिळाला नाही. म्हणून परत जाताना मीर खान म्हणून त्यांचा जो बलुचेंचा नेता होता, त्या मीर खानला त्याला पैसे देता आले नाहीत. त्यांनी सांगितलं होतं त्याला येताना की तुम्ही माझ्याबरोबर लढलात तर तुम्हाला मी पैसे देईन. मग पैशाच्या बदल्यात त्यांनी पकडलेले मराठा कैदी गुलाम म्हणून त्यांना देऊन टाकले. तसे खूप लोक, जवळजवळ 30 ते 40 हजार कैदी होते असं म्हणण्यात येतं, ते बलुचिस्तानमध्ये गेले. आणि ते अजूनही आपली वेगळी ओळख टिकवून आहेत. त्यांना म्राता असं म्हणतात. म्हणजे मराठाचं त्यांनी शॉर्ट फॉर्म केला आहे, म्राता असं त्यांना म्हणतात. ते बलूच लोकांपेक्षा वेगळे दिसतात. त्यांच्याकडे अजूनही बरेचसे मराठी रीतिरिवाज, जसं स्त्रिया कुंकू लावतात, मंगळसूत्र घालतात, असे रीतिरिवाज चालू आहेत. धर्म अर्थात मुस्लिम आहे, परंतु त्यांना पुढच्या बलूच राजांनी मोकळीक दिली आणि ते बलूच समाजामध्ये मिसळून गेलेले आहेत. पण अजूनही बलूच लोकांना ते वेगळे ओळखता येतात आणि त्यांनासुद्धा आपण मराठा असल्याचा अभिमान आहे. बलुचिस्तान हा काही पूर्वी मुस्लिम धर्मच नव्हता, त्यामुळे बलुचिस्तानात मुस्लिम असण्याचा प्रश्नच नव्हता. आपल्याकडे जी देवी पीठं म्हटलात, शक्तिपीठं म्हटली जातात, त्याची गोष्ट अशी आहे की शंकरांची पहिली पत्नी सती हिने आत्महत्या केली. तिच्या वडिलांचा दक्षाच्या यज्ञात अपमान झाला, तर तिच्या शरीराचे 51 तुकडे संबंध भरतभूमीवरती पडले आणि त्या 51 ठिकाणी 51 शक्तिपीठं तयार झाली असं मानण्यात येतं. जसं तिच्या मांडीच्या जवळचा, जांघेच्या जवळचा भाग गुवाहाटीत पडला, तसंच तिचं मस्तक जे आहे ते बलुचिस्तानात पडलं आणि त्या जागेला हिंगलाज असं म्हणतात. आणि तिथे हिंगलाज माता हे पहिलं 1 नंबरचं मस्तक, म्हणजे 1 नंबरचं शक्तिपीठ म्हणून मानलं जातं. आणि तिथे जरी पुजारी मुस्लिम असले तरी बलूच लोकांची हिंगलाज मातावरती श्रद्धा आहे. ते तिला नानी असं म्हणतात. आणि त्यांचा धर्म म्हटला असा कट्टर इस्लाम धर्म नाही आहे, त्यांचा सर्वसमावेशक धर्म आहे. आणि 1947 साली ब्रिटिश लोकांच्या लुच्चेपणामुळे बलुचिस्तानचा प्रश्न निर्माण झाला. ते कसं झालं की 1876 साली ब्रिटिशांनी बलुचिस्तानच्या तेव्हाचे नवाब, कलात नावाचं एक फार मोठं संस्थान, अर्ध्याहून जास्ती बलुचिस्तान आहे कलात संस्थांनी व्यापलेलं आहे, तर त्या कलातच्या नवाबांशी करार केला होता ब्रिटिशांनी. आणि तो करार भारतातल्या इतर करारापेक्षा वेगळा होता.
तर जेव्हा स्वतंत्रता देण्याची वेळ आली तेव्हा ब्रिटिशांनी सांगितलं होतं सगळ्या संस्थानिकांना तुमचे करार मोडीत काढलेले आहेत, तर तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असलं तर स्वतंत्र व्हा, भारतात जायचं असलं भारतात जा, पाकिस्तानात जायचं असलं तर पाकिस्तानात जा. याला अनुसरून बलूच तेव्हाचे जे नवाब होते मीर अहमद यार खान, ते सगळे आता आडनाव बलोच म्हणून लावतात. तर त्यांनी सांगितलं की मला स्वतंत्र राहायचं आहे आणि ते त्याप्रमाणे स्वतंत्र राहिले आणि 11 ऑगस्टला त्यांनी ती घोषणा केली. म्हणून 11 ऑगस्ट हे ते स्वातंत्र्य दिन साजरा करतात, 11 ऑगस्ट 1947. पण त्याच्यानंतर ब्रिटिशांनी लुच्चेपणा केला आणि जिन्नांची हातमिळवणी केली. त्याच्या आधी जेव्हा ब्रिटिश कोर्टामध्ये केस लढली गेली लंडनच्या, तेव्हा जिन्नाच याचे वकील म्हणून उभे राहिले होते. कोणाचे? बलुचिस्तानचे. भरपूर पैसा, असं म्हटलं आता जिन्नांनी सांगितलं की एका माणसाच्या वजनाएवढं सोनं मला फी म्हणून पाहिजे. ती फी पण त्या चोरांनी घेतली. चोरच ते, म्हणजे प्रश्नच नाही. आणि नंतर त्यांनी बलुचिस्तानला सामावून घेण्याचा घाट घातला आणि त्यांनी असं सांगितलं की पाकिस्तान म्हणजे बघा 11 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947, नंतर पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन 14 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट हा बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे. म्हणजे सर्वात आधी स्वतंत्र झालेलं संस्थान ते होतं. परंतु ब्रिटिशांनी सांगितलं की तुम्हाला काही एकटं इथे राहता येणार नाही, जास्त हो तुम्ही पाकिस्तानात सामील व्हा. त्यांनी लढाईची तयारी केली. लढाईची तयारी केल्यानंतर शस्त्रास्त्र पाहिजे होती, ती आणायला ते ब्रिटनला गेले. तर ब्रिटननी सांगितलं की पाकिस्तानच्या परवानगीशिवाय आम्हाला तुम्हाला शस्त्र देऊ शकत नाही आणि त्यामुळे ती लढाई त्यांना करता आली नाही आणि जिन्नांनी बंदुकीच्या जोरावरती बलुचिस्तानचा सगळ्यात मोठा घास घेतला. बलुचिस्ताननी तेव्हा भारताला सुद्धा विचारलं होतं की आम्हाला तुमच्यामध्ये सामील व्हायचं, आम्हाला पाकिस्तानात जायचं नाही आहे, हे त्यांचं ठाम मत होतं. सरदार पटेलांची इच्छा होती की बलुचिस्तान आपल्याकडे आला पाहिजे, परंतु नेहरूंनी नेहमीप्रमाणे घाण केली आणि सांगितलं की बलुचिस्तान आणि भारताचा डायरेक्ट संबंध नाही आहे, यास्तव बलुचिस्तानला आम्ही सामावून घेऊ शकत नाही. त्याच वेळेला त्या पंडित नसलेल्या नेहरू नावाच्या माणसाला हे कळलं नाही की बांगलादेश किंवा पूर्व पाकिस्तानचा आणि पाकिस्तानचा कुठे डायरेक्ट संबंध आहे. पण एकूण तो मनुष्य भारताचा पंतप्रधान नव्हताच, तो पाकिस्तानचा पंतप्रधान होता, असंच वागला. सिंधू जलकरार आपण मी मागे त्याच्यावरती एक व्हिडिओ पण केलेला आहे. तर एकूण या नाकर्त्या माणसांमुळे बलुचिस्तान भारताच्या हातातनं गेला आणि बलुचिस्तानचं वैशिष्ट्य असं आहे की पाकिस्तानची सगळी नैसर्गिक खनिज संपदा त्या बलुचिस्तानात आहे आणि तिथे भरपूर मोठं वाळवंट आहे. तिथे ग्वादरसारखी बंदरं आहेत. ग्वादरचं नावसुद्धा ग्वात म्हणजे वारा आणि दर म्हणजे दार, तर जिथनं वारा येतो आपल्या प्रदेशामध्ये ते ग्वादर असं त्या बंदराचं नाव आहे. ग्वादरसारखं उत्तम बंदर आहे. खाणी आहेत, 1200 कोळशाच्या खाणी आहेत, 150 ते 200 गॅस आणि तेलाच्या खाणी आहेत. सोनं, तांबं आणि क्रोमियम याच्या खाणी बलुचिस्तानात आहेत. पाऱ्याच्या खाणी आहेत आणि रेअर अर्थ ज्यांना म्हटलं जातं, जे सध्या अतिशय दुर्मिळ खनिजे आहेत आणि जी सगळ्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरर करता लागतात, त्या रेअर अर्थचे प्रचंड साठे जवळजवळ 45 कोटी टनाचे साठे बलुचिस्तानमध्ये आहेत. तर पाकिस्तानकडे काय आहे? पाकिस्तानकडे शेती होती अशा करता की सिंधू जलकरारामुळे पाकिस्तानची शेती आता कोलमडण्याच्या बेतात आहे. त्यांना आता अन्नधान्य बाहेरनं आणायला लागतं आहे आणि दुसरं काहीच नाही आहे. एक कराची गाव आहे, तिथे काहीच नाही. लाहोर आहे, तिथे फक्त चूर्ण मिळतं. लाहोरी चूर्ण खायचं आणि वाटेल त्या थापा मारायच्या, हेच फक्त पाकिस्तानला करता येतं. तर परिस्थिती आता अशी झालेली आहे की बलुचिस लोकांना स्वतःला नागवणाऱ्या पाकिस्तानची चीड आहे आणि त्यांनी तर स्वतःचं स्वातंत्र्य घोषितच करून टाकलेलं आहे. त्यांचा मीर यार बलोच म्हणून जो नेता आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही स्वतंत्रच झालेलो आहोत. जुलैमध्येच त्यांनी 13 जुलैला ही घोषणा केली की आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत. मागे मी याच्यावर व्हिडिओ पण केला आहे. आम्ही आमची करन्सी छापली, आमचा झेंडा छापला आहे, आमचं राष्ट्रगीत केलं आहे आणि विशेष म्हणजे बलुचिस्तानच्या बलूच लोकांची संख्या अफगाणिस्तानातसुद्धा आहे, इराणच्या सिस्तान प्रांतामध्ये सुद्धा आहे. ते सगळेजण आता बलुचिस्तानला यायला तयार आहेत आणि यांनी सांगितलं आहे मीर यार बलोचने की आमची 5 लाखाची सेना तयार आहे. पाकिस्तानच्या सेनेला आता बलुचिस्तानमध्ये हातपायसुद्धा हलवता येत नाही आहेत. 85% जास्ती बलुचिस्तानच्या भूमीवरती पाकिस्तानी सैन्य जाऊच शकत नाही. उरलेल्या ठिकाणीसुद्धा ते फक्त छावणीत असतं, कारण छावणीमधनं बाहेर पडलं तर त्यांची कत्तल होते. 13 तारखेला आत्ता परवा 13 ऑगस्टला त्यांनी चीनी इंजिनियर्स 4 चीनी इंजिनियर आणि त्यांचे संरक्षक 9 पाकिस्तानी सैनिक त्यांना मारून टाकलं. त्यामुळे चीननी कांगावा करायला सुरुवात केली की पाकिस्तान आमच्या इंजिनियर्सना वाचू शकणार नाही, तर आम्ही ह्या सीपेक आणि ग्वादर बंदराच्या इथे काहीही करू शकत नाही. मुनीरला त्यांना वाचवता येणं शक्य नाही आहे. आता बलुचिस्ताननी पाकिस्तानचे तुकडे करण्याचं मनाशी पक्कं केलेलं आहे आणि त्याकरता ते सगळ्या देशांची मदत मागत आहेत. भारताची विशेषतः मदत मागत आहेत आणि 2016 सालीच पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्याच्या 15 ऑगस्टच्या भाषणात सांगितलं होतं की बलुचिस्तान हा
स्वतंत्र व्हायला तयार आहे, पाकिस्तानच्या ताब्यात त्यांना राहायचं नाही आहे आणि अशी जर बलूच लोकांची स्वातंत्र्याकांक्षा असली तर आम्ही त्यांच्या आड येणार नाही असं ते म्हणले नाही. आम्ही त्यांना मदत करू, पण मदत ही आपण करतोच आहोत, तऱ्हेतऱ्हेने आपण त्यांना मदत करतो आहोत. इस्रायलने बलुचिस्तानला मान्यता दिली असासुद्धा एक ऐकलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आता काय होणार आहे की चीन बलुचिस्तानला मान्यता देईल, कारण चीनला ते रेअर अर्थ्स पाहिजेत. त्यामुळे बलूच लोक जर पाकिस्तानच्या सैन्याला जर चिनी इंजिनियर्सना बलुचिस्तानात जाऊ देता येत नसलं तर चीन हा बलुचिस्तानला मान्यता देईल आणि पाकिस्तानला धक्का मारून हाकलून देईल. कारण पाकिस्तान सध्या म्हणजे मुनीर सध्या ट्रम्पच्या मांडीवर जाऊन बसलेला आहे. पण ट्रम्पचंही तिथे काही चालत नाही आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतनंही ट्रम्पला काही काढता येत नाही आहे. समुद्रधुनी अजून बंदच आहे. इराणने सांगितलं की इराणमधले सिस्तानमधले जर बलुचिस्तानमध्ये गेले तर इराण बलुचिस्तानला मान्यता देईल. भारत तर त्याला मान्यता देईलच, अजून का दिली नाही मला माहीत नाही, पण मला वाटतं लवकरच बलुचिस्तानचा स्वतंत्र देश आपल्याला जगाच्या नकाशावर पाहायला मिळेल. मग पाकिस्तान किती दुबळा होईल की पाकिस्तानचा सर्वात मोठा रिच म्हणजे श्रीमंत प्रांत जाईल आणि पंजाबमध्ये शेती होत नाही आहे. सिंधू जल करार आपण रद्द केलेला आहे, त्यामुळे सिंधूचं पाणी त्यांना मिळणार नाही आहे. त्यामुळे इकडे पाणी नाही, तिकडे खनिजं नाहीत, तिकडे पेट्रोल नाही, गॅस नाही, काहीच नाही. आणि बलुचिस्तान स्वतंत्र झाला की पाकिस्तानचं इराणचं कनेक्शन पण तुटतं आणि इराणमधनं जे स्मगल केलेलं तेल त्यांना मिळतं ते सुद्धा त्यांना मिळायचं नाही. आणि कालच बातमी आहे की इराणने पाकिस्तानवरती आता हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. कारण पाकिस्तान हा तो मक्का करार नाही का करून आलं, सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान यांच्याबरोबर करार केला. लढायचं कोणाशी आहे? इराणशी अर्थात. पण हे करार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हुतींनी सौदी अरेबियाच्या सर्वात मोठ्या अरामको या तेलाच्या फील्डवरती हल्ला चढवला. पाकिस्तानने काही केलं नाही. पाकिस्तानने सांगितलं हा करार सौदी अरेबियावर जर एखाद्या राष्ट्राने हल्ला केला तर हा करार आम्ही केलेला आहे, ही हुती हे काही राष्ट्र नाही आहे, यास्तव आम्ही याला बांधेल. म्हणजे पळपुटेपण आहे, शुद्ध पळपुटी फौज आहे ती म्हणजे पाकिस्तानची फौज. बांगलादेशमधनं 93,000 सैनिक पॅन्ट काढून पळालेले आपण पाहिलेलेच आहेत, आपल्याकडेच आले होते पळपुटे. तसेच बलुचिस्तानमध्येही आता सैनिक पळत आहेत. जाफर एक्सप्रेस म्हणून जी पेशावरपासनं कोयटापर्यंत ट्रेन चालते ती दरवेळेला तिला हायजॅक केलं जातं, म्हणजे ती पळवली जाते आणि पाकिस्तानला काहीही करता येत नाही. लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. मी मागेही आपल्याला सांगितलं होतं की बलुचिस्तानचं स्वातंत्र्य आता अगदी नजदीक आलेलं आहे आणि आपल्याला लवकरच त्याची घोषणा झालेली पाहायला मिळेल. तसं होवो आणि बलूच लोकांच्या डोक्यावरचा जो पंजाबी पाकिस्तानी मुसलमानांचा वरवंटा आहे तो कायमचा नष्ट हो. ते झाल्यानंतर पाकिस्तानची शक्ती अगदीच कमी होऊन जाणार आहे. कारण म्हटलं असं पैशाचा सगळा सोर्स जाईल, मिनरल्सचा सोर्स जाईल आणि एक प्रचंड मोठा भूभागसुद्धा त्यांच्या ताब्यातनं निघून जाईल. तसं लवकर व्हावं याकरता बलूच लोकांच्या बरोबर आपणसुद्धा भारतीय लोकांनीसुद्धा उभं राहिलं पाहिजे. आपणसुद्धा आपल्या सरकारला बाध्य केलं पाहिजे की त्यांना आपण मान्यता दिली पाहिजे आणि शक्य तितक्या लवकर पाकिस्तानचे आणखीन तुकडे होतील. कारण हा तुकडा झाल्यानंतर खैबर पख्तूनख्वा हा जो उत्तरेकडचा भाग आहे पाकिस्तानचा तो अफगाणिस्तानात मिसळून जाईल, तो तुकडा होणार आहे. मग सिंधू देशची चळवळ आता चाललेलीच आहे. एक पश्चिम पंजाबचं पुटकुळंसं पंजाब तिथे राहील, ज्यांना खायला मिळत नाही कारण पाणी आपण हरवलेलं आहे. त्या देशाची आता दुर्दशा नक्कीच आहे. आपण त्या दिवसाची वाट बघूया. तोपर्यंत बलोच स्वातंत्र्य योद्ध्यांना आणि बलूच नागरिकांना आपण सहकार्य करूया आणि शुभेच्छा देऊया. इथे मी हा व्हिडिओ संपवतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण तो मित्र आणि परिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स येऊ दे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे. धन्यवाद आणि नमस्कार.